Welcome back to my YouTube channel Loveways Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. After completing 10th Maths and Science syllabus, here we are. We are starting 11th Physics, our HSC board, that is Maharashtra State Board. क्रम सांगतो कसं कसं जायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल सिंपल बेसिक आपलं बोर्डाचं थेरॉटिकल विथ डेरिवेशन एक्सप्रेशन सगळं घेऊया. नंतर एक्झरसाइज प्रत्येक चॅप्टरच्या एक्झरसाइज सॉल्व करू, प्लस नीट जेई अँड MHT-CETचे क्वेश्चन सॉल्व करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स स्टार्ट विथ आवर फर्स्ट चॅप्टर, दॅट इज युनिट अँड मेजरमेंट. क्लास 11th Physics, units and measurements. Now in day-to-day life we use units and measurements. how तुम्ही ग्रोसरीच्या शॉपमध्ये जाता, डायरेक्टली जाऊन असं म्हणत नाही शॉपकीपरला की 1 शुगर द्या, ठीक आहे. तो म्हणतो अरे बावळ्या, वन शुगर काय, 1 शुगरचा दाना पाहिजे तुला, 1 किलो पाहिजे, 1 क्विंटल पाहिजे, 1 टन पाहिजे, नेमकं किती पाहिजे, नेमकं किती म्हणजे अमाऊंट विचारतोय. तर काय विचारतोय, अमाऊंट विचारतोय. दॅट स्पेसिफिक अमाऊंट इज कॉल्ड एज त्याचं मॅग्नेट्यूड. नाव सपोज हीच शुगर मी जर शॉपकीपरला इज्जतीत जाऊन म्हणलं मला 1 kg शुगर हवी आहे, तर तो काय करणार आहे, त्याच्या वजन काट्यावर 1 किलो शुगर होणार पॅक करून आपल्याला देणार आहे, काही बोलणार नाही. म्हणजेच हे काय केलं आपण, एक स्पेसिफिक अमाऊंट सांगितली आणि त्याचं विथ युनिट सांगितलं. नाव एक एक गोष्ट सांगतो. ही काय झाली, न्यूमरिकल व्हॅल्यू झाली, अँड दिस इज युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. नाव व्हॉट आर फिजिकल क्वांटिटीज. प्रत्येक क्वांटिटी दॅट इज फिजिकल क्वांटिटी ही स्पेसिफाय केलेली असते. कशी स्पेसिफाय केलेली असते, वेट मेजर करण्यासाठी आपण यूज काय करतो, kg, ग्रॅम, टन, क्विंटल, और सिम्पली लेंथ. इफ वी हैव टू मेजर द लेंथ, means length is the physical quantity and unit of that physical quantity is we can measure in meter, centimeter or kilometer. कळतंय का. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय झालं, हे असं लेंथ, देन वेट, अजून काय म्हणू शकतो आपण, टाइम किती सेकंद झालं. सपोज टाइम इज अ फिजिकल क्वांटिटी अँड टाइम कॅन बी मेजर्ड इन 1 सेकंड, आर, यू नो दॅट, और डे, मंथ्स, इयर्स, यामध्ये आपण टाइम पिरियड मेजर करू शकतो. याचाच अर्थ काय झाला, ह्या काय झाल्या, फिजिकल क्वांटिटीज झाल्या आणि हे त्यांचे काय झाले, युनिट्स झाले. नाव आपण डे टू डे लाईफमध्ये युनिट्स प्रत्येक ठिकाणी वापरतो. घरून स्कूलला जाताय, तुम्ही काय करताय, युअर होम, यू आर गोईंग फ्रॉम युअर होम टू युअर स्कूल. सांगताना कसं सांगता की बाबा स्कूल किती लांब आहे, किती म्हणजे काय, अमाऊंट स्पेसिफाय करावं लागणार आपल्याला, अँड दॅट अमाऊंट इज सपोज 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. व्हॉट इज दिस, दिस इज द लेंथ बिटवीन युअर होम अँड युअर स्कूल, अँड दिस लेंथ इज कॉल्ड एज युअर फिजिकल क्वांटिटी, अँड दॅट फिजिकल क्वांटिटीचं युनिट काय, किलोमीटर. बस सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे, आणि आपण सिम्पल भाषेतच जाऊन शिकणार आहे पुढे. These are the physical quantities and some units. Now, before starting our main topic, there are different types of systems. System of units म्हणतो आपण त्याला. तर जसं केमिस्ट्रीमध्ये कार्बन कंपाऊंड, आपण कार्बन कंपाऊंड चॅप्टर्समध्ये काय बघितलं होतं, IUPAC नेमिंग सिस्टीम. IUPAC नेमिंग सिस्टीममध्ये सपोज इथिल अल्कोहोल, आपलं काय होतं, इथिल अल्कोहोल, CH3 CH2OH. This is your ethyl alcohol. Ethyl alcohol, rubbing alcohol, or simply you can call this as a spirit. But in terms of IUPAC naming system, म्हणजे काय झालं, इंटरनॅशनल, एक स्पेसिफाय इंटरनॅशनल सिस्टीम, इंटरनॅशनल नेम आहे त्याचा, जे की सगळीकडे ॲक्सेप्टेबल आहे. ते नेम काय होतं, इथॅनॉल. काय नेम होतं याचं, इथॅनॉल. बरोबर आहे. याच पद्धतीनं काहीसं फिजिक्समध्ये चालतं. नो, ते कसं सांगतो 1974 पर्यंत, और 71 साल वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही आहे, बुकमध्ये आहे. पण त्याच्या आधीपर्यंत सिस्टीम कशा वापरल्या जात होते, सिस्टीम ऑफ युनिट्स. एक तर होतं FPS, CGS, MKS. नाव व्हॉट इज दिस FPS, CGS, MKS, या आत्तापर्यंत आपण वापरलेल्या गोष्टी आहेत.
त्या कशा सांगतो तुम्हाला. FPS म्हणजेच काय, फूट पाऊंड सेकंड. फूट म्हणजेच काय, दिस इज द युनिट ऑफ लेंथ. पाऊंड म्हणजे पाऊंड किती, वेट. पाऊंड म्हणजे काय, वेटचं युनिट आहे ते. जसं आपलं KG मध्ये आपण वेट मास मोजतो आपला, तसं तिकडे कसं आहे पाऊंडमध्ये मोजत होते. नंतर S म्हणजेच काय, सेकंड. फूट पाऊंड सेकंड, नो सेकंड. सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. CGS सिस्टीम म्हणजे काय, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. नाव MKS सिस्टीम. MKS सिस्टीममध्ये काय आता मीटर किलोग्रॅम अँड सेकंड. असंच गेलं लेंथचे युनिट, नंतर मास वेट मासचे युनिट आणि नंतर टाईमचे युनिट. हे पूर्ण प्रत्येक देशामध्ये प्रत्येक सिस्टीममध्ये वेगवेगळ्या पद्धतीने यूज केलं जात होतं. पण नंतर काय केलं, 1971 और 1974च्या नंतर एक सिस्टम इंटरनॅशनल दॅट इज SI सिस्टीम चालू केलं. SI सिस्टीम अंतर्गत आपण काय करतो, SI सिस्टीम अंतर्गत वर्ल्ड वाईड हे जे युनिट्स आहेत ते यूज केले जातात. यालाच काय म्हणतो, SI युनिट, सिस्टीम इंटरनॅशनल. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ दिस SI युनिट, सिस्टीम इंटरनॅशनल आहे असं काहीतरी, सिस्टीम इंटरनॅशनल. एवढं सिम्पल तर काय विचारत नाहीत कुठल्या एक्झाममध्ये, पण जस्ट SI युनिटचं फुल फॉर्म काय, सिम्पल सिस्टीम इंटरनॅशनल युनिट्स. नाव देर आर 2 टाइप्स ऑफ युनिट, बेसिकली 3 टाइप्सचे आहेत, पण देर आर मेन 2 टाइप्स ऑफ युनिट्स. ते कोणते कोणते. फर्स्ट ऑफ ऑल फंडामेंटल युनिट्स. इथं नाव येऊन जाईल, तुम्ही नोट्स साईड बाय साईड बनवू शकता. इथंच तुमच्या डेफिनेशन येतील, सगळं इथंच येईल. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून त्याच्या नोट्स बनवू शकता. नाव लेट्स टॉक अबाउट फिजिकल क्वांटिटीज. देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज and there are main 2 types. First is fundamental physical quantities or fundamental quantities. Now what are these fundamental quantities? इथं डेफिनेशन येऊन जातील, तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून. The physical quantities which do not depend on the other quantities for their measurement. काय सांगितलं, the physical quantities which do not depend on other quantities for their measurement. याचाच अर्थ काय, there are special 7 quantities which do not depend on any other quantity. याचाच अर्थ, सपोज लेंथ आहे, लेंथ मेजर करण्यासाठी लेंथ हे जे फिजिकल क्वांटिटी आहे ते कोणावर दुसऱ्यावर डिपेंड करत नाही त्याची मेजरमेंट करायला. अशा पूर्ण फिजिक्समध्ये देअर आर स्पेशल युनिक 7 क्वांटिटीज. एक एक सांगतो विथ देअर युनिट्स, आणि हे काय झालं त्यांचे पूर्णपणे आणि त्यांचा सिम्बॉल जो काही असेल तो. 9 या ज्या 7 क्वांटिटीज आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यावर पूर्ण फिजिक्समधल्या बाकीच्या सर्व क्वांटिटीज डिराईव्ह केल्यात. आपण सांगतो एक एक गोष्टी क्लिअरली. द फिजिकल क्वांटिटीज विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटीज. ह्या काय झाल्या, फंडामेंटल क्वांटिटीज, मूलभूत क्वांटिटीज, ज्या की प्रायमरी पहिल्यांदा सगळ्यात ह्या आल्या त्या 7 क्वांटिटीज आल्या. नंतर त्याच्यावरून अख्खं फिजिक्स आपलं सवारलं गेलं आणि बाकीच्या क्वांटिटीज डिराईव्ह केल्या गेल्या. सांगतो एक एक. देर आर 7 क्वांटिटीज. कोणत्या कोणत्या. फर्स्ट इज लेंथ. लेंथचं युनिट काय, लेंथचं युनिट सिस्टीम इंटरनॅशनल SI सिस्टीम मधलं युनिट सांगतो सगळे. लेंथचं युनिट काय, मीटर अँड डिनोटेड बाय M. लेंथ कशात मोजतो आपण, मीटरमध्ये मोजतो. ही काय आपली फंडामेंटल क्वांटिटी आहे. सेकंड फंडामेंटल क्वांटिटी मास. मासचं युनिट काय, KG. SI सिस्टीम मधले युनिट्स चालू आहेत सगळे, बाकीचे सिस्टीम काहीही अंतर्गत काही डोक्यात आणायचं नाही, फक्त सिस्टीम इंटरनॅशनल युनिट चालू आपलं. त्याच्यानुसार 7 फिजिकल क्वांटिटीज विथ देअर युनिट्स सांगणार आहे तुम्हाला. लेंथचं काय, मास, सॉरी लेंथचं मीटर, मासचं KG. थर्ड फिजिकल क्वांटिटीज टाईम. टाईमचं युनिट काय असतं, सेकंड. फोर्थ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट इज मेजर्ड इन प्रिव्हियस इयर मध्ये झालेलं आपल्याला एम्पियर आहे. युनिट ऑफ करंट इज एम्पियर आहे. फिफ्थ टेम्परेचर. What is the unit of temperature in SI system? Degree Celsius is not the system international or SI unit of temperature. The SI unit of temperature is Kelvin. What's the unit SI unit? Kelvin, denoted by simply K.
और थिटा यूज केलं जातं प्रत्येक फिजिक्समध्ये. खूप साऱ्या क्वांटिटीज आहेत. के कधी कधी कॉन्स्टंट म्हणून यूज केलं जातं, थिटा म्हणून यूज केलं जातं, गॅस कॉन्स्टंट वगैरे खूप साऱ्या क्वांटिटीज केमध्ये यूज केलं जातं. केल्विनसाठी सुद्धा के यूज केलं जातं. त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे. आत्ता शिक स्टार्ट झालेलं आहे, नंतर जसं 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 हा पुढे जाऊ डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढणार आहे. 6th अमाऊंट ऑफ सबस्टन्स. काय अमाऊंट ऑफ सबस्टन्स, शॉर्टमध्ये लिहितो अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तो कशात मोजला जातो? मोलमध्ये. ह्याची मोल कन्सेप्ट आहे, मोलॅरिटी, मोलॅलिटी, हे सगळं तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये होणार आहे, ते तुम्ही करू शकता. मोल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज unit of amount of substance is mole. And last is luminous intensity. Luminous intensity. And the unit of luminous intensity is candela. काय युनिट त्याचं? कॅन्डेला. कॅन्डेला. And denoted by CD. These are the 7 फंडामेंटल क्वांटिटीज. या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ज्यावरून पूर्ण फिजिक्समधल्या बाकीच्या क्वांटिटीज डिराईव्ह केल्या आहेत. कित्येक मुलांना प्रश्न पडला असेल याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या क्वांटिटी नाही आहेत का? नाही आहेत. ह्या फक्त आणि फक्त 7 स्पेशल क्वांटिटीज आहेत ज्याच्यावरून पूर्ण फिजिक्समधल्या क्वांटिटीज डिराईव्ह केल्या. आता जर कोणाला क्वेश्चन पडला असेल तर क्यू, आपण जर चार्ज मोजतो, चार्ज क्यू इज इक्वल टू काय असतं? क्यू इज इक्वल टू चार्जचं युनिट काय असतं? कुलम. काय असतं? कुलम. आता तुम्ही म्हणाल सर हे पण कुलम नवीनच दिसतंय, ह्या फिजिकल क्वांटिटीजमध्ये नाही आहे का कुलम? तर नाही आहे. का नाही आहे तेही सांगतो. वी नो दॅट करंटचा फॉर्म्युला काय असतो? आय इज इक्वल टू क्यू बाय टी. म्हणजेच काय? फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाईम. अमाऊंट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाईम. म्हणजेच काय सांगतो मी? करंट. आलं का? करंट इथं दिसतोय कुठतरी? करंट दिसला. टाईम दिसतो इथं, टाईम दिसला. म्हणजे क्यू इज इक्वल टू काय येणार आहे? क्यू इज इक्वल टू, हे डिनॉमिनेटरमध्ये इकडे पाठवून द्या, मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. क्यू इज इक्वल टू आय टी, करंट इन टू टाईम. दिस इज युअर फॉर्म्युला फॉर क्यू. म्हणजे ह्याला काय म्हणणार आहे? एम्पियर सेकंड. त्यालाच आपण कुलॉम म्हणतो. याचा अर्थ काय की या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज सोडल्या तर बाकीच्या सर्व क्वांटिटीज ह्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहे. नाव अजून एक क्यू मग कळाला. क्यू इज अ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. सपोज नंतर नेक्स्ट डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीजमध्ये घेऊयात. पहिले हे समजून घ्या. दीज आर द फंडामेंटल क्वांटिटीज. नाव फंडामेंटल युनिट्स काय असणार आहेत? 2 युनिट्स विच आर यूज टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटीज. या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी, या मेजर करण्यासाठी यूज केले जाणारे हे जे युनिट्स आहेत ना, मास, के जी, सेकंड, एम्पियर, किलो, आणि हे युनिट्स काय असणार आहेत? माझे फंडामेंटल युनिट्स. कळतं का? फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणजे हे, आणि त्यांचे युनिट्स म्हणजे हे, मीटर, के जी, सेकंड, एम्पियर, केल्विन वगैरे. ह्याचं काय झालं? फंडामेंटल युनिट्स. मेंटल युनिट्स. नाउ these are the fundamental quantities, these are the fundamental units. म्हणजे हे वाले. आता there is a second type, that is derived quantities or derived physical quantities. Now या हे रब करतो पहिला. What are derived physical quantities? नावातच आहे, नावातच काय दिलंय? डिराइव्ड. डिराइव्ड. अजून एक सांगायचं राहिलं, ल्युमिनस इंटेन्सिटी. कित्येक मुलांना प्रॉब्लेम येतो की ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे सर नेमकं काय? ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रखरता. सपोज तो बल्ब आता चमकतो, इथं 3 बल्ब चालू आहेत, त्यातला सगळ्यात मोठा बल्ब कोणता? सपोज हा बल्ब मोठा आहे सगळ्यात. ते प्रत्येक बॉक्सवर तुम्ही इथं कुठंतरी फोटो जमलाच एडिटिंगमध्ये तर टाकतो मी नंतर, प्रत्येक ह्याच्यावर त्याची ल्युमिनस इंटेन्सिटी दिली असते. जेव्हा बल्ब और ट्यूब विकत घेता त्याच्यावर ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे किती प्रखरतेनं तो ग्लो होतोय. ग्लो म्हणजे काय? सॉरी, ग्लो होतोय म्हणजे काय? किती प्रखरता आहे त्याची. तेच काय झालं? ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि त्याचं युनिट काय होतं? कॅन्डेला. बस एवढंच आहे.
नाव डिराइव्ड क्वांटिटीज, नावातच आहे डिराइव्ड म्हणजे काय, दुसऱ्यापासून बनवलेले. काय डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय, दुसऱ्यापासून बनवलेले. आता बघा, जर आमच्या घरातली गाडी सांगतो, इंडिका छोटीशी अशी गाडी होती, त्याला मागं डिग्गी नव्हती. बट त्याच्यानंतर टाटाने दुसरी गाडी काढली इंडिगो, ती कशी होती, त्याला मागं डिग्गी पण होती. म्हणजे इंडिगो इज डिराइव्ड फ्रॉम इंडिका. बरोबर आहे. पुढचं सगळं तोंड वगैरे तर सेम होतं, मागं डिग्गी ॲड केली झाली इंडिगो. असंच अजून कुठली गाडी सांगतात ती स्विफ्ट आणि त्याच्यापासूनच डिराइव्ह कुठली केली आपण, स्विफ्ट डिझायर. या पद्धतीनेच आपलं फिजिक्समध्ये सुद्धा फिजिकल क्वांटिटीज चालतात. द फिजिकल क्वांटिटीज विच आर डिराइव्ड फ्रॉम 7 फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. संपला विषय. नो एक्झाम्पल सकट सांगतो तुम्हाला केव्हा नेमकं होत आहे काय. ज्या आता 7 फिजिकल क्वांटिटीज शिकल्या फंडामेंटल क्वांटिटी, त्या सगळ्या सोडून बाकीच्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज ह्या काय डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. काय सांगितलं, द फिजिकल क्वांटिटीज remaining behind from that 7 physical fundamental quantities are all derived physical quantities. त्या कशा, आत्ताच एक एक्झाम्पल सांगितलं, चार्ज इज इक्वल टू काय असतं, I × T. म्हणजेच हे जे चार्ज आहे कोणापासून डिराईव्ह केला, तर करंट अँड टाईम विच आर द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. अजून एक एक्झाम्पल सांगतो, व्हेलॉसिटी. सोपं घेऊयात, चौदे. स्पीड इज इक्वल टू काय असतं, 10च्या लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलमध्ये आपण मॅथमॅटिकल न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. स्पीड इज इक्वल टू काय असतं, डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजेच डिस्टन्स म्हणजेच काय, लेंथ आहे, विच इज मीटर अँड टाईम इज युअर सेकंड. दॅट्स वाय द युनिट ऑफ स्पीड इज मीटर पर सेकंड. नाव स्पीड पण बघा, स्पीड इज अ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आणि ती कोणापासून डिराईव्ह केली, तर डिस्टन्स अँड टाईमपासून डिराईव्ह केली. संपला विषय. सेम व्हेलॉसिटी काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. नाव डिस्प्लेसमेंट सुद्धा कशात मोजली जाते, हे बघा आलाच तर सांगून टाकतो की these आर द 2 points, पॉईंट A, पॉईंट B. सपोज मी असं हुंदड्या मारत तिकडं फिरत पॉईंट B ला गेलो आणि सरळ एकदा गेलो डायरेक्ट A पॉईंटपासून B पॉईंटपर्यंत. तर हा जो पाथ आहे वेडावाकडा, तो काय ॲक्च्युअल पाथ कवर्ड, तेच काय असतो माझा डिस्टन्स. बट द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दोज 2 पॉईंट इज डिस्प्लेसमेंट. म्हणजे हे काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे, हे काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट. हेच डिस्प्लेसमेंट इथे आलं. आता डिस्प्लेसमेंट पण आपण कशात मोजणार आहे, मीटरमध्ये. टाईम कशात मोजणार आहे, सेकंड्समध्ये. याचाच अर्थ काय, द व्हेलॉसिटी इज ऑल्सो डिराइव्ड फ्रॉम 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. नाव कोणतीही क्वांटिटी घ्या, ती त्या 7 क्वांटिटीजपासून वेगळी, ती नेहमी काय असते, तर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. अजून एक एक्झाम्पल सांगतो, मोमेंटम इज इक्वल टू काय असतं, मास इंटू व्हेलॉसिटी. नाव मास इज इक्वल टू काय तुमचं, सिम्पली kg. व्हेलॉसिटी म्हणजे आत्ता बघितलं मीटर पर सेकंड. आता मास, मीटर पर सेकंड ह्या सगळ्या काय झाल्या, तुमच्या फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या आणि त्याच्यापासून आपण काय केलं, मोमेंटम तयार केलं. MV म्हणतो आपण, मास इंटू व्हेलॉसिटी. याचाच अर्थ काय, 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज सोडून रिमेनिंग ऑल अदर क्वांटिटीज आर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज और डिराइव्ड क्वांटिटीज म्हणू शकता तुम्ही. आता डिराइव्ड युनिट काय असणार आहेत, सिम्पली द युनिट्स विच आर यूज टू मेजर दिस डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड एज डिराइव्ड युनिट्स. सेम ॲज दॅट ऑफ फिजिकल क्वांटिटीज अँड फंडामेंटल क्वांटिटीज अँड फंडामेंटल युनिट सारखं. काय सांगितलं, डिराइव्ड क्वांटिटीज मेजर करण्यासाठी यूज केले जाणारे युनिट्स म्हणजेच काय असणार आहे, डिराइव्ड युनिट्स. आत्ताच बघितलं होतं स्पीड काय झालं, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आणि त्याचंच युनिट काय सांगितलं आताच मी, मीटर पर सेकंड. म्हणजे दिस इज युअर डिराइव्ड क्वांटिटी अँड दिस इज युअर डिराइव्ड युनिट्स. This is the difference in between fundamental and derived quantities. Now apart from these 2 basic units, that is fundamental and derived, there is one more unit, that is supplementary units.
In supplementary units, there are further two units, plane angle and solid angle. First of all, एक बघून घेऊया. What is plane angle? Consider this is your plane. प्लेन कसा असतो आपला? 2 डायमेन्शनल असतो. फक्त ह्याच्यावर एक्स ॲक्सिस आहे आणि वाय ॲक्सिस आहे. झेड ॲक्सिस असं बाहेर जाणार कोणता ॲक्सिस नाही. म्हणजे हा बोर्ड जो आहे आपला 2 डायमेन्शनल आहे. नो, प्लेन अँगल काय असतं नेमकं? सपोज हे आता कित्येक विद्यार्थ्यांना कळत नाही डी थिटा काय, डी एस काय, आर काय, सांगतोय काही गोष्टी. नो, इफ युअर ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, हळूहळू जा, गडबड नाही. इफ ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, सेंटर पासून एक टाइम टी मध्ये पॉइंट ए पासून सपोज एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड, एकदम छोटासा सेकंड, फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणजे 1 सेकंड घ्या, त्याचे हजारो तुकडे करा आणि त्यातला एक तुकडा उचलून घ्या, म्हणजे तो काय झाला? एकदम छोटासा टाइम. त्या छोट्याशा टाईममध्ये हा तो पार्टिकल पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत गेला असणार आहे. नक्कीच पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत गेला असणार. थोडं तर पुढे सरकेल ना, सर्क्युलर मोशनमध्ये फिरवत बसलो तर. नाउ इफ आय कनेक्टेड दिस 2 पॉईंट्स विथ द सेंटर ऑफ सर्कल, मला कशी दिसते फिगर? अशी. याला मी थोडंसं झूम करून बघितलं तर कसं दिसणार आहे मला? क्लिअरली बघितलं तर असं इथं पण फिगर येऊन जाईल. पॉईंट ए इथं आहे, पॉईंट बी इथं आहे. दिस इज युअर अँगल. नाउ व्हॉट इज डी थिटा ॲट डी एस? डी म्हणजेच काय? डिफरन्शियल व्हॅल्यू ऑफ थिटा. याचा अर्थ काय? एकदम छोटीशी व्हॅल्यू. डी म्हणजेच काय? एकदम छोटीशी, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये एकदम छोट्याशा अँगलला फिरलेला असणार आहे. पण छोटासा अँगल कसा डिनोट केला जातो? डी थिटा. दिस इज द रेडियस ऑफ सर्कल, दॅट इज आर, अँड दिस इज लेंथ ऑफ आर्क कवर्ड इन दॅट टाइम. लेंथ ऑफ आर्क कवर्ड इन दॅट टाइम म्हणजेच काय? आपण लेंथ ऑफ आर्क कशाने दाखवतो? एस न दाखवतो. पण एकदम छोट्याशा वेळामध्ये तो छोटासा लेंथ ऑफ आर्क कव्हर करणार आहे. दॅट्स वाय इट इज डिनोटेड बाय डी एस. दिस इज युअर सिम्पली प्लेन अँगल. पण प्लेन अँगलची डेफिनेशन कशी आहे? काय बाय काय फॉर्म्युला तर बघावं लागेल आपल्याला. प्लेन अँगल इज सिम्पली डिनोटेड बाय डी थिटा. काय आलं? डी थिटा इज युअर प्लेन अँगल. आणि हे कशात चाललंय? सगळं 2D वर चाललंय. 3D वगैरे नाही चाललं आपलं, फक्त 2D वर. प्लेन अँगल इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क कवर्ड बाय दॅट पार्टिकल डिवायडेड बाय रेडियस. काय सांगितलं? प्लेन अँगल इज द रेशो ऑफ, रेशो म्हणजेच काय? न्यूमरेटर डिनॉमिनेटरवाला. प्लेन अँगल दॅट इज डी थिटा इज इक्वल टू रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क दॅट इज डी एस अपॉन रेडियस ऑफ सर्कल. संपला विषय. दिस इज युअर प्लेन अँगल. नाउ प्लेन अँगल बघितलं. व्हॉट इज द युनिट ऑफ दिस प्लेन अँगल? रॅडियन. व्हॉट इज द युनिट ऑफ प्लेन अँगल? रॅडियन. अँड दिस इज डिनोटेड बाय थीटा आणि त्याच्या डोक्यावर सी लिहायचं, थीटा रेस टू सी. दिस इज द युनिट ऑफ प्लेन अँगल. कळतंय? खूप सिम्पल आहे. प्लेन अँगल म्हणजेच काय? 2 डायमेन्शनचा विचार करायचा. एक प्लेन कागदाचा तुकडा, त्याच्यावर टाइम टी मध्ये एकदम छोट्याशा टाइमसाठी इफ अ ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, तर तो काय जाणार? एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला जाणार नक्कीच. मग तो सेंटरपासून एक थीटा कव्हर करणार आहे. बघा, थीटा कव्हर होणार आहे. तो जो थीटा आहे तो खूप 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 स्मॉल आहे. मग ती डिरायवेबल आपण व्हॅल्यू घेतो, दॅट्स वाय डी थिटा. आणि त्याच छोट्याशा वेळामध्ये ते छोटेसे आर्क कव्हर करणार, छोटीशी आर्क कव्हर करणार, दॅट इज डी एस. नाउ प्लेन अँगल इज द सिम्पली रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क टू द रेडियस ऑफ सर्कल और रेडियस ऑफ दॅट सर्कल. हा जो रेडियस आहे पूर्ण जर काढला तर मी तुला सर्कल दिसणार आहे. सो डी एस अपॉन आर. दिस इज द फॉर्म्युला फॉर डी थिटा. नाउ व्हॉट इज द युनिट ऑफ प्लेन अँगल? रॅडियन. आणि त्याला डिनोटेड बाय थीटा रेज टू सी असं केलं जातं. दिस इज द प्लेन अँगल. नाउ देर इज अनदर अँगल, वन मोर अँगल, दॅट इज सॉलिड अँगल. काय काय सांगितलं होतं? फर्स्ट ऑफ ऑल प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल असतात. सॉलिड अँगलमध्ये काय बघतो? सिम्पली सॉलिड अँगल इज 3D ॲनालॉग ऑफ प्लेन अँगल. 3D ॲनालॉग म्हणजे काय? वॉटरमेलन बघतो आपण. जे सेल्स वॉटरमेलन कीपर असतात, शॉपकीपर्स, ते काय करतात? सिम्पली तुम्हाला डेमो म्हणून असा त्यातला एकदम मस्तपैकी चेक्स काढतात बाहेर. तो चेक्स काय असतो नेमका? आता 3 डायमेन्शन झालं. वॉटरमेलन काय आपला 2D नाही, कागदासारखं पातळ वॉटरमेलन नसतो. काय? स्पेरिकल बॉडी असते. काय असते? स्पेरिकल बॉडी. इथं फिगर येऊन जाईल स्पेअर.
त्या स्पेअरचा एक सेक्शन कापून काढलाय, बरोबर असा चौकोनी सेक्शन मी कापून काढलाय, जसे की इथं फिगरमध्ये दिलेलं आहे. कारण हे इमॅजिन असं पेपरवर काढणं थोडंसं जड जातं, तरी आपण काढायचा प्रयत्न करू. दिस इज युअर दॅट सेक्शन. आपण 3D सेक्शन जो कापून काढला ना त्या वॉटरमेलनमधून, वॉटरमेलन काय सपोज एकदम पूर्णपणे गोल आहे, स्पेरिकल आहे, स्पेरिकल वॉटरमेलनमधून तो चेक्स बाहेर काढला. नाव त्या चेक्समध्ये जो मध्यभागी जो अँगल कव्हर होणार आहे तो 3 डायमेन्शनल अँगल असणार आहे. म्हणजे 3 डायमेन्शनल अँगल इथं फिगरमध्ये येते, 3 डायमेन्शनल अँगल, अँड दॅट अँगल इज युअर सॉलिड अँगल. नाव सॉलिड अँगल सिम्पली डेफिनेशन काय सांगतो, हा एरिया कव्हर करणार आहे, बरोबर आहे. जो चेक्स आपण बाहेर काढलाय त्याचा हा जो एरिया असणार आहे तो काय दाखवतो, सेम स्मॉल एरिया डी ए, दॅट इज एरियाचं ए, आणि तो जो स्मॉल आहे त्यासाठी स्मॉल एरिया डी ए. अँड दिस सॉलिड अँगल इज डिनोटेड बाय डी ओमेगा. तिकडे काय होतं, डी थिटा होता, इकडे काय डी ओमेगा. नाउ दिस सॉलिड अँगल इज डी ओमेगा. अँगल एरिया कवर्ड इज डी ए, म्हणजेच काय सरफेस ऑफ दॅट स्पियर कवर्ड, स्मॉल एरिया म्हणजेच डी ए, डिवायडेड बाय देअर रेडियसचा स्क्वेअर, म्हणजेच काय डी ओमेगा इज इक्वल टू डी ए अपॉन आरचा स्क्वेअर. संपला विषय. कळतंय, खूप सिंपल आहे. व्हॉट इज सॉलिड अँगल, सॉलिड अँगल इज सिम्पली रेशो ऑफ एरिया ऑफ दॅट स्पियर कवर्ड टू द स्क्वेअर ऑफ रेडियस. कळतंय, डी ओमेगा म्हणजेच काय, डी ओमेगा इज सॉलिड अँगल डिनोटेड बाय डी ओमेगा. डी ए काय स्मॉल एरिया कवर्ड बाय दॅट सेक्शन, अँड म्हणजेच हा जो अँगल येणार आहे इथं मधला काय डी ओमेगा, हा एरिया कव्हर केला आहे डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर. दिस इज युअर सिम्पली सॉलिड अँगल. नाउ दिस सॉलिड अँगल इज मेजर्ड इन युनिट, अँड दॅट युनिट इज कॉल्ड एज स्टेरेडियन. काय म्हणलं जातं, स्टेरेडियन. स्टेरेडियन एस आर, त्यांना आपण एस आर पण डिनोट करू शकतो, स्टेरेडियन. नाउ सपोज मी तो पूर्ण स्पेअरच कन्सिडर केला, मी आता फक्त वॉटरमेलनचा एक चेक्स काढून घेतला होता, आता पूर्ण स्पेअरच कन्सिडर केला, मग जो कवर्ड होणारा एरिया काय असणार आपला, होल सरफेस एरिया ऑफ दॅट स्पेअर, आणि तोच काय असणार आहे बघा, हे काय हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे. नाउ जर वी टेक होल स्पेअर, देन व्हॉट इज द सरफेस एरिया ऑफ दॅट स्पेअर, आपण 10th मध्ये मेन्सुरेशन चॅप्टरमध्ये झालेलं आहे, 4πr² डिवायडेड बाय आर स्क्वेअर, फॉर्म्युलाचा आर स्क्वेअर, आर स्क्वेअर विल बी कॅन्सल, आणि 4π स्टेरेडियन विल बी द आन्सर. पण हे कधी येणार, इफ वी कन्सिडर होल स्पियर. दिस इज इट फॉर प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. नाउ थोडेसे कन्वर्जन फॅक्टर बघूयात. लेट्स टॉक अबाउट कन्वर्जन फॅक्टर्स. आता कन्वर्जन फॅक्टर्स पण कशातून कशातले, तरी बघा अँगल सिम्पली आपण डिग्रीजमध्ये पण मोजतो, आणि आत्ताच बघितलं रॅडियनमध्ये सुद्धा मोजतो. तर वी हॅव टू कन्वर्ट दिस डिग्री इंटू रॅडियन. नाउ कन्वर्जन फॅक्टर सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल 1 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी रॅडियन, 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180 रॅडियन. नाउ वी नो दॅट पायची व्हॅल्यू किती असते, 3.14 डिवायडेड बाय 180. 180 इज इक्वल टू, हे जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, 1.7 इंटू 10⁻⁻² रेडियन्स. रेडियन्स. दिस इज द कन्वर्जन फॅक्टर फॉर डिग्री इंटू रॅडियन. डिग्रीचं रॅडियनमध्ये कन्वर्ट करताना काय करायचं, सिम्पली पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच 10 डिग्री दिला असेल तुम्हाला, काय करणार सिम्पली तुम्ही 10 इंटू पाय बाय 180, बस संपला विषय. करा कॅल्क्युलेशन, तुम्हाला रॅडियनमध्ये कन्वर्जन मिळून जाईल. हा काय फक्त सिम्पली कन्वर्जन फॅक्टर आहे. आता किलोमीटर पर आवरचं, मीटर पर सेकंडचं पण सांगतो, मग तुम्हाला चांगलं लक्षात येईल. नाउ हे काय झालं, डिग्री टू रॅडियन. नाउ 1 रॅडियन इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्रीज, 1 रॅडियन इज इक्वल टू उलटं करायचं, दॅट इज 180 अपॉन पाय. 180ची व्हॅल्यू 180 आहे तसं, पायची व्हॅल्यू 3.14. हे जर कॅल्क्युलेट केलं तुम्हाला काय मिळतं, 57.2 डिग्रीज. दिस इज द कन्वर्जन फॅक्टर्स. कशातून कशात जाताना फक्त एक लक्षात ठेवा, डिग्रीचं रॅडियन पाय बाय 180, आणि ह्याचं करताना उलटं करायचं. सपोज किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे. तुम्हाला दिलं आहे 1 किलोमीटर पर आवरचं कॅल्क्युलेशन तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे. तर कसं करायचं आहे, मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्जन करायचं. नाउ
1 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1 किलोमीटर म्हणजे हाऊ मेनी मीटर्स? 1000 मीटर्स. अँड 1 आवर इज इक्वल टू हाऊ मेनी मिनिट्स? 1 आवर इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंड्स? आता सेकंड्समध्ये पाहिजे. SI युनिट टाईम कसा असतं? सेकंड्समध्ये. 1 आवर इज इक्वल टू 3600 सेकंड्स. आता हे कुठून आले? कसं मोजलं? एका आवरमध्ये किती मिनिट्स असतात? 60 मिनिट्स. आणि एका मिनिटामध्ये किती सेकंड असतो? 60 सेकंड. 60 × 60 3600 ना. 1 किलोमीटर पर आवर म्हणजेच काय? मीटरमध्ये कन्वर्जन 1000 डिवायडेड बाय 3600. हे केलं 5/18 करून बघा कॅल्क्युलेशन. 2 न डिवाइड होतं. म्हणजेच इफ यू हॅव टू कन्वर्ट किलोमीटर पर आवर इंटू मीटर पर सेकंड यू हॅव टू यूज मल्टिप्लिकेशन फॅक्टर दॅट इज 5/18. आणि सेम मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आरमध्ये करायचं असेल तर उलटं करायचं 18/5. बस, वेगळं काही नाही आहे त्याच्यात. ह्याच पद्धतीने आपण डिग्रीजचं रॅडियनमध्ये केलं आणि रॅडियनचं डिग्रीजमध्ये केलं. हे कशासाठी यूज होणार आहे आपल्याला? पुढे जाऊन न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व करताना होणार आहे. सो दिस इज इट फॉर द टुडेज लेक्चर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी फर्दर पार्ट दॅट इज मेजरमेंट ऑफ लेंथ. पॅरलॅक्स मेथड वगैरे येतं त्याच्यात. नेमकं इथपर्यंत काय कळालं नसेल, इथं आपला नंबर असतो, तिथं तुम्ही डाऊट विचारू शकता. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू.